नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 जून. 28 जूनच्या दिवसभराच्या सुपरफास्ट ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. राज्याच्या कृषी सेवा क्षेत्रात घट तर उद्योग क्षेत्रात तारणार. अर्थव्यवस्थेत 7.6% वाढ अपेक्षित. आगामी अर्थसंकल्प ऐतिहासिक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मोठ्या अर्थसंकल्पीय घोषणांचे संकेत. महिला सशक्तीकरणाच्या नव्या युगाचा आरंभ. राष्ट्रपती विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रयत्नांचे आवाहन. आणीबाणीचा निर्णय राजकीय, त्यात लोकसभेचा उल्लेख टाळायला हवा. लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर राहुल गांधींचा आक्षेप. मुंबईत मराठी माणसांना गृह आरक्षण हवेच, उद्धव ठाकरे यांचे उद्गार. एथरचा दुचाकी निर्मिती प्रकल्प आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. तुकोबारायांच्या स्वागतासाठी देहूनगरी सजली. वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत आज होणार प्रस्थान. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना देणार 3 सिलेंडर. राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव. नीट प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे सीबीआय जाळ्यात. तपास हाती घेतल्यानंतर अटकेची पहिलीच कारवाई. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देत उकळे होते पैसे. आज तुकोबाराय निघणार विठ्ठलाच्या दर्शनाला. 339वा सोहळा. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान. एकनाथ खडसेंचा आरोपमुक्तीसाठी अर्ज. भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरण. भेटीच्या योगायोगाची चर्चा पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही. अधिवेशनातील राजकीय ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात झाल्या. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला. 7 लाख कोटींचा वर गेला आकडा. मागील वर्षाच्या तुलनेत कर्जामध्ये झाली 13% वाढ. डेंग्यूचा खंड. वर्षभरात राज्यात 55 जणांचा मृत्यू. आर्थिक पाहणीत आरोग्याची स्थिती उघड. आणीबाणीच्या उल्लेखानंतर सत्ताधारी विरोधकांचा जुंपली. नीट मणिपूरच्या प्रश्नावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न. जागा वाटपावरून महायुती व मवियाच्या पक्षांतर. कुरघोडीचा राजकारण. विधान परिषद निवडणूक अविरोध होण्याची शक्यता. त्या शेतकऱ्याला धनंजय मुंडेंनी दिली बैलजोडी. बैलाच्या जागी मुलांना कोळप्याला जुंपले होते. महाविकास आघाडी तुटेल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येणार नाही. शिवसेना मुख्य प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांची टीका. शेतकरी कर्जमुक्त करा. लाडकी बहीण सोबत लाडका भाऊ योजना आणा. उद्धव ठाकरेंची मागणी. केजरीवाल यांच्या सुटकेसाठी आपची संसदेबाहेर निदर्शने. राष्ट्रपतींच्या अभिभाषणालाही विरोध. वारकऱ्यांसाठी 1690 शौचालयांची सुविधा. पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज. दुधाला किमान 35 रुपये दर देण्याची मागणी. आज राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन. झिकाचे उगमस्थान सापडेना. संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली. महाविकास आघाडीच्या विरोधानंतर महावितरण नमते. प्रीपेड स्मार्ट मीटरचा निर्णय मागे.